शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज आपण बारामती तालुक्यामध्ये आलेलो आहोत. हे जे माझ्या पुढं हातामध्ये पाहताय भेंडीच्या प्लॉटमध्ये आलोय. मित्रांनो पाहत असाल माझ्या पाठीमागं टोटली कडपासून पहा त्या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत आणि ओरल सगळीकडे तुम्हाला एका दोरीमध्ये प्लॉट दिसत. विशेष म्हणजे या प्लॉटसाठी 100% सिटी वैदिक तंत्रज्ञान काय असतं ते तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. 1 इंच सुद्धा केमिकल इथं वापरलेलं नाही. भेंडी सरांच्या हातामध्ये पाहू शकता, त्याची क्वालिटी पाहू शकता. मित्रांनो आज जर मार्केटला गेला तर भेंडीचा रेट जवळजवळ 40 रुपये 45 रुपये असा मार्केटचा रेट चालू आहे. 50 रुपये चालू असेल, 60 रुपये चालू असेल. परंतु मित्रांनो तुमच्या हातामध्ये जी भेंडी बघताय छाती ठोकून 100 रुपये प्रति किलो प्रमाणे मागणी, म्हणजे हे ऑलरेडी बुकिंग आहे अशी जी भेंडी आहे. आणि हे पुण्यामध्ये एवढी का मागणी आहे एससीटी वैदिक तंत्रज्ञानाच्या भेंडीला आज आपण जाणून घेणार आहे त्याच्यामध्ये. सर नमस्कार. नमस्ते. तुमचा परिचय द्या. माझं नाव विवेक रमेशराव शेळके. गावाचं नाव आहे वानेवाडी, कंपोस्ट वानेवाडी, तालुका बारामती, जिल्हा चंद्रपूर. आता जे क्षेत्र पाहतोय आपण सगळं किती गुंठ क्षेत्र आहे सर? हे आता टोटल 1.5 एकर आहे. टोटल 1.5 एकर आहे. मग हे भेंडीचं डोक्यामध्ये कसं काय आलं? नाही आली इच्छा म्हणजे की म्हटलं एकच पीक करावं. ओके. टोटल काय असेल ते म्हणजे विकण्यासाठी सोपं जाईल किंवा क्वालिटी चांगली राहील. एकत्र येईल. बरं. मागे मी वेगवेगळे केले होते. बरं. थोडा मला प्रॉब्लेम म्हणजे काय आला की एखादं एक्सेस व्हायचं, बरोबर एखादं कमी व्हायचं बरोबर. त्याच्यामध्ये. म्हणून म्हणलं की एकच पीक करावं असं त्यामध्ये. तुम्ही तर तसं पाहायला गेलं तर सरकारी कर्मचारी, हा, मग तुम्ही ते क्षेत्र संबत हे क्षेत्र करता. करतोय. हा. मला एक सांगा की तुम्ही तर कधीतरी आठवड्यात एकदा येता, शनिवारी येता, रविवारी येता. मग हे सगळं पाहत असताना थोडस याच्याकडे वळण्याचं आणि 100% तुम्हाला असं का वाटलं की बाबा भेंडी करावी आणि भेंडी सक्सेसच होईल, ते कुणाच्या जेवरती असं वाटलं? जी आता राम सरांनी जी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिकची जी हे काढलेली तंत्रज्ञान हा. ते इतकं चांगलं आहे ओके. की मी तर शेतकरी नाहीच आहे, म्हणजे तसं बघायला गेलो होतो. बर बर बर. म्हणजे पुण्यालाच असतो मी, शनिवार रविवार फक्त इथे येतो. पण मला एवढी गॅरंटी होती आहे म्हणजे की सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचं जर तंत्रज्ञान वापरलं तर आपल्याला काहीही बघायची गरजच नाही. काहीच गरज नाही त्याच्यात. तुमच्या समोर दिसते ना तेच आहे, समोर आहे. म्हणजे मी आज सुद्धा कधी आलेलो नाही. आज पहिल्यांदा आमच्यामुळे आता आले. तुमच्यामुळे आता आलोय मी, नाही तर आज सुद्धा येत नाही मी म्हणजे आलेलो नाही. पहिलीच वेळ आहे माझी. हे जी आता भेंडी पाहताय सर त्याच्यामध्ये साधारण मला वाटतं 5-6 तुमचा तोड आहे. हा, सहावा तोडा. 6 तोड आहे तुमचा. पलीकडचं बघितलं तर पूर्ण महिना आता तुमच्याकडे काम चालू आहे की तुमचं तोडायचं काम चालू आहे. साधारण मी मगाशी चर्चा करत होते त्यावेळेस असं सांगितलं की एक लाईन जर तोडली तर जवळजवळ एक पाटी सहज मिळते. त्यांच्याकडे जी पाटी येते तर साधारण आता तुमच्याकडे जर पाहिलं तर किती किलोचा माल निघतोय आता? आज किती तोडा होतोय? आज तरी 150-200 किलो पर्यंत जाईल. 200-250 किलो सहज जातोय. सहज जाईल. आपण कॅल्क्युलेशन साठी 200 किलो जरी पकडला समजा तर साधारण मार्केट तुमचं काय चालू आहे आता तुम्ही जे विकता ते? मी आता पुण्यामध्ये 100 रुपयांनी विकतो. बर. ओके. म्हणजे 100 रुपये जरी पकडला सर आणि 200 किलो जरी पकडला सरासरी तरी सर 150 काय पकडला 200 काय पकडला तरी 15,000 ते 20,000 रुपये तुमचे होतात. बरोबर. म्हणजे रोजचे. म्हणजे साधारण तुम्ही आतापर्यंत बघितले तरी आपण 5-6 तोडे पकडले त्यातला एक तोडा आपण कमी जास्तीसाठी काढून देऊया. कमी जास्त काढून द्या. 5 निघायला आता निघायला लागले. एक तोडा आपण सोडून दिला, 5 तोडे पकडले सर, खाली 15,000 जरी पकडले सर तर 75,000 रुपये झाले. आणि आत्ताच तोडा ऍक्च्युली वाढायला लागलाय. पुढे जाऊन तो 300 किलो 350 किलो 400 किलो कडे जाईल. तुम्ही जे काही मॅनेजमेंट केलं थोडस डिटेल सांगा ना बाबा, कसं तुम्ही ह्याला सगळ्याला मॅनेजमेंट केलं? एससीटी वैदिकचं कसं पद्धत तुम्ही वापरता? म्हणजे बॅग किती टाकल्या, तुम्ही बेसोडोस कसे टाकले, हे थोडं सविस्तर सांगा ना. मी आता ऍक्च्युली काय आहे, मी असतो पुण्याला. बर. 100 किलोमीटर. हा. म्हणून मग विचार केला की
काय असेल तो बेसल डोस एकदाच टाकावा. ओके. म्हणजे आपल्या डोक्याला टेन्शन राहणार नाही. बर. की नाही तर इथं शेतकऱ्यांना माहिती की लोकांना रोज टेन्शन असते की काय होईल आपल्या प्लॉटचं काय नाही. बरोबर. मला एवढं माहिती होतं की बेसल डोस जेव्हा आपण टाकू त्यावेळेस आपण निवांत राहू पुण्यामध्ये, शांतपणे बरोबर. बसू. त्यामुळे मी पहिल्यांदाच बेसल डोस 36 बॅगा टाकल्या कृषी अमृतच्या. 36 बॅग 1.5 एकरला. 1.5 एकर ओके. त्याच्यामध्ये. हा. आणि RNPH जे असतं आपलं न्यूट्री हेल्थ आणि पेस्ट ते साधारणतः 9 किलो टाकले त्याच्यात. म्हणजे जवळजवळ 9 किलो तुम्ही 1.5 एकराला दिलं. 1.5 एकर. ओके. आणि आपले शक्ती सम्राट आणि जे SSM आणि H आहे हा. ते साधारणतः 6 फुटी म्हणजे टोटल. हा म्हणजे 6 प्रत्येक 8 त्रिक 24 24 बॅग टाक. 24 बॅगा. किती दिवसाचा हा प्लॉट आहे? जे आम्ही मध्ये पाहतोय किती दिवसाचा प्लॉट आहे? हा आता 16 मे ला लावलेला आहे. ओके. 16 मे म्हणजे आज किती झाले? 2 महिने आणि 10 दिवस 10 दिवस झाले. 2 महिने आणि 10 दिवस. 70 दिवसाचा प्लॉट झाला. हम्म. आता मला सांगा, जर हाईट जर पाहिली, आता ह्याची जर हाईट पाहिली आणि खाली जर तोडे पाहिले, तर मी तुम्हाला दाखवतो आतमधला माल पण दाखवतो. बघा, हा पूर्ण आतमध्ये लापलाय माल. बघा, ह्या पूर्ण आतमध्ये लापलाय. तर मी जर दाखवलं सर, बघा ही जर भेंडी पाहिली, याची लस्टर बघा आणि याची जर क्वालिटी पाहिली, अरे बापरे काय क्वालिटी बघा, ह्याची क्वालिटी. आणि वरती माल लागलाय बघा, हे वरती जर बघितलं तर टोटली माल लागत चाललाय. तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही इकडे बघा, आता सगळं बघा वरती माल लागलाय. हे बघा याच्यामध्ये तुम्ही इकडे जरी पाहिलं सर तर टोटली माल लागलाय. म्हणजे भेंडी पूर्ण. आणि बघा याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, हा राम सर नेहमी दाखवतो, हे बघा, हे बघा, विचार करा सर, हे भेंडी मी शेतकऱ्याला दाखवतो. कदाचित काही लोकांना वाटतं हे भेंडी एक्सपायर झाली काय, म्हणजे आपण काय म्हणतो बदल्यात गेली काय, म्हणजे पुढे गेलेली म्हणतोय मी. तुम्हाला हा भेंडी तोडून दाखवतो मित्रांनो, ह्याची क्वालिटी. अरे बापरे, ही जर केमिकलची भेंडी असते सर, कट वाजलीच नसते. ही पंचाट म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, मोडल्या सर पिचकते, त्या पद्धतीची भेंडी. तुम्ही याच्यामध्ये गर पाहू शकता. तुम्हाला अगदी जवळून दाखवतो. हा गर बघा, हा जो तुम्हाला जो चिकटपणा दिसतोय आणि ह्याचा जो गर बसतोय, मला सांगा SCT वैदिक कडे तुम्ही वळाले, हा दाना पाहता, हे क्वालिटी पाहताय, 100 रुपयांनी लोक माल घेतात. थोडं प्रतिक्रिया सांगा ना आम्हाला, हे काय बाबा ह्याच्यामध्ये? नाही, ही भेंडी अशी आहे हा, की तुम्हाला अख्ख्या पुणे मुंबईमध्ये कुठेही मिळणार नाही. कुठेच नाही मिळत. कुठंच मिळणार नाही. तुमचं मगाशी वाक्य होतं की सर, ही भेंडी 500 रुपये जरी किलो लावली हो, तरी लोक घेणार. क्वालिटी आहे ना. क्वालिटी. लोकांना वाटेल 500 रुपये किलोची काय घ्यावी बा? मला सांगा, तुम्हाला जर असं आरोग्यवान जर दाना मिळाला आणि अशी क्वालिटी मिळाली सर, लोकांना विष खाऊन कॅन्सरला 50 लाख रुपये घालून राहील लोक. हो. आणि तुमच्याकडे असे ओरिजिनल अन्न तुमच्याकडे मिळतंय. लोक मी तर ऐकलं वेटिंगले. हा, आता तुम्ही ऑनलाईन कडे बी चालले वाटतं. ऑनलाईन कडे पण चालू होतं. बरं. अख्ख्या पुण्यामध्ये कुठेही मागितलं तिथं. कुठेही मागितलं ते पुण्यात कुरिअरनी ती तुम्हाला पोच होईल बर बुकिंग केल्यानंतर. बर. आणि साधारणतः कमीत कमी 5 किलोची ऑर्डर लागणार आहे. 5 किलोची. 5 किलोची. बरं. मला सांगा, याला पहिला एपिसोडच तुम्ही टाकला, हम्म. नंतरचं मॅनेजमेंट कसं केलं तुम्ही याला? नंतर मग मी काय केलं, म्हणजे रूट आणि न्यूट्री बरं. याची 2-2 पाकिटं जी सॉइल चार्जर मध्ये भिजत टाकायची. ओके. मी दर आठवड्यातनं एकदा येतो. ओके. म्हणजे आज शनिवारी जर मी भिजत टाकली तर पुढच्या शनिवारी मी परत ते गाळून व्यवस्थित ड्रिपनी फक्त सोडून देतो. बरं. शिलाजीतमध्ये. म्हणजे शिलाजीत करून त्याच्यानंतर. आणि दर आठवड्यात एकदा दर देणार. आठवड्यातनं देतो. त्यात सॉइल चार्ज किती जातं? त्याच्यात सॉइल चार्जर टोटल माझं त्यावेळेस आहे ना, म्हणजे जर आज शनिवारी जर आलं हा. तर टोटल हे आणि वेगळं सॉइल चार्जर पण सोडतो. ओके. हा, म्हणजे आतापर्यंत साधारण किती सॉइल चार्ज गेला सर? आतापर्यंत जवळपास 70-80 लिटर सॉइल चार्जर गेलं. याच्यात गेलं 70-80 लिटर. जास्त ओके. 80 तर नक्कीच, त्याच्यावरच असेल, पण आता मला हे सांगता येईल, पण 80च्या खाली नाही. तुम्ही काय असं काही केमिकल वापरलं काय? कुठलंच केमिकल मला माहितीच नाही. म्हणजे केमिकल हा प्रकार माहितीच नाही. मुळामध्ये मी जेव्हा शेतीमध्ये आलो, हा. म्हणजे माझ्या मते हा. मी तुमचा पहिला शेतकरी असेल की ज्याला केमिकलचं ज्ञान नाही. काय बोलता? मला केमिकलचं शून्य ज्ञान आहे. क सुद्धा माहिती नाही. कळ सुद्धा माहित नाही. मी तुमच्या खास शोधत होतो इथं सर, म्हणजे कुठल्या झाडाखाली एखादी बाटली सापडती का केमिकलची? काय काहीच नाही, सगळे एसिडीचे प्रोडक्ट पडलेले आहेत. काहीच कुठं सापडणार नाही. मला माहितीच नाही तर मुळामध्ये काहीच माहिती नाही. काहीच माहित नाही. मग तुम्हाला असं शंका नाही का वाटली बाबा की आज आपण हे करतोय, अनेक लोक भेंडी सारखं क्षेत्र करतात, ते सांगतात की रोज फवारा मारावा लागतो, म्हणजे तरकारी पिकामध्ये फवारा मारावाच लागतो, असे अनेक लोकांचे म्हणणार नाही.
आणि तुम्ही तर कुठेच काही केलं नाही, प्लॉट जर बघितला, पत्ती बघितली, एकदम एक्सलेंट. मग तुम्ही घाबरले नाहीत का थोडेसे? नाही, जो मी सांगितलं ना की सिटी वैदिकची जर का आपण प्रॉडक्ट वापरले हा, तर मला नाही वाटत कुठल्या गोष्टीची गरज पडत. मी सांगतो ना, मी आत सुद्धा कधी येत नाही. पहिल्यांदा तुम्ही आता पहिल्यांदाच आलेलो आहे मी आतमध्ये. आणि मुळामध्ये जो बेसल डोस वापरतोय, म्हणजे जेवढं मातीला देता येईल, हा, म्हणजे मी फक्त काय करतो, यांना खाऊ पिऊ घालतो. क्या बात आहे. मातीवर काम करताय? हा, म्हणजे मातीवर ह्यांना फक्त जमीन म्हणजे खाणं काय आहे? पाहिजे. हा, हेच तुम्ही यांना ह्याला केमिकल हे खाणं नाहीये त्यांचं. तुम्हाला काय वाटतं की सिटी वैदिक तंत्रज्ञानामुळे रोग हा विषय संपत आला असं वाटतं का तुम्हाला? संपलाच आहे. संपलाच आणि आहे. मुळामध्ये मला रोग कसा असतो हेच माहित नाही. काय बोलता? खरंच माहित नाही. म्हणजे तुम्ही आज जर पानावर बघाल मित्र, याला हा? हा. कुठंच नाही. बघा ना, खालीपासून वरपर्यंत जर तुम्ही पाहायला गेले, कुठंच इथं सगळे तुम्हाला मित्रपुरुष दिसतील. मित्रपक्ष तुम्हाला जे मित्र, ज्या आपण म्हणतो ना मित्रपुरुषी आहेत, मित्र कीटक आहेत, हे सगळं तुम्हाला इथे दिसतील. परंतु तुम्हाला एकही कीड आळी कुठंच दिसणार नाही. ही फक्त विषमुक्त नाही, ही हा. आयुर्वेदिक सुद्धा आहे. क्या बात आहे. त्याच्यामध्ये. आता आपल्याबरोबर काही शेतकरी पण आलेत, आपण त्यांचाही परिचय घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. आता तुम्ही कुठून आले? माझं नाव अमर सोमनाथ माळशेकारी. ओके, तुम्ही कुठून आले? बारामती तालुक्यातील कोराळे गावातून. आता तुम्ही तिकडून आले इकडं. मी तर असं ऐकलं की तुम्ही या तरकारी पिकातले एकदम किंग आहात, म्हणजे बरोबर. तुम्हाला खूप चांगला अनुभव आहे याच्यातला. हा. परंतु इथं वैदिकच्या बागेवर तुम्ही आलेत आज. हा. मला थोडं सांगा ना, काय वाटतं हे सगळं पाहून, तुमचा अनुभव आणि ह्या सगळा अनुभव काय वाटतं? जवळजवळ मी 5 वर्षापासून एसटी वैदिक वापरतोय बरोबर. आणि ह्याचे रिझल्ट खूप छान आहेत. हा. आणि आपल्या उत्पन्नात ह्याच्यात भरमसाठ वाढ होते. आता आपला काकडीचा प्लॉट होता, बर. तर बरं टेम्परेचर मे महिन्यामध्ये प्लॉट हार्वेस्टिंगला आलेला होता. ओके. टेम्परेचर खूप होतं बर. आणि इतकी प्लॉटची कॅनोपी जबरदस्त होती आणि खूप माल निघायचा माझा. रोज 1 एकर काकडीचा प्लॉट होता. रोजचे 50 ते 60 कॅरेट माल निघत रोजचे? होते. रोजचे. मग साधारण किती टन माल गेला? आता तरी दिवसाला 1 ते 1.5 टन माल निघत होता दिवसाला? हा. साधारण काय रेटने तुमचा माल जायचा? कॅरेटला दर चांगला भेटला होता. 1000 रुपये 1200 रुपये दर भेटत होता कॅरेटला? कॅरेटला. हो. किती पैसे झाले? 1 एकरात 10 लाख रुपये झाले काकडीची. काकडीचे कमी दिवसाच्या पिकात. किती दिवस चालली? 1 महिनाभर चालली संपूर्ण. Continue? चालू झाले आणि एका महिन्यात 10 लाख रुपये केले? 10 लाख रुपये झाले. अहो, लोकांचे 10 रुपये नाही होऊ राहिले. हा? प्लॉट चालू झाल्यापासून पण महिन्याभरात temperature 10 लाख जास्त रुपये होतं देऊन ना. टाकलं त्यांनी. बर. त्यासाठी अगोदर त्यांनी ती नाही विचारलं म्हणजे नियोजन काय कसं केलं करायचं ते. ते महत्वाचं मुद्दा राहिला. सर, काय केलं तुम्ही? देणार. एकरी 40 बॅग ह्याप्रमाणे कृषी अमृत वापरलं होतं. बर बर. ओके. 4 किलोनी RNPH वापरला होता. बर. शक्ती सम्राट मिरॅकलचा टोटल बेसल डोस वापरलेला होता. ओके. आता पहिला बेसोडो जो होता हा. ते किती बॅगांचा टाकला? हा तर पहिला कृषी अमृत 40 बॅग होते ओके. आणि 4 बॅगा शक्ती सम्राट मिरॅकल ओके. फेमस गोल्ड आणि 4 किलोने RNPH. RN बेस टाकलं होतं. ओके. म्हणजे तुम्हाला आता काय वाटतं सर, तरकारी पिकामध्ये एवढे रोग आलेत सगळे, हा. आणि तुम्ही तर जवळजवळ सिटी वैदिक 3-4 वर्ष झालं वापरता. हा. तुमचा एवढा विश्वास काय बुवा? 10 लाख रुपये झाले म्हणून आहे का रोग येतच नाही? नाही, रोगच येत नाही. शक्यतो याच्यामध्ये प्लॉटची कॅनॉपी हा. आपल्या उत्पन्नात पण वाढ होते हा. आणि शक्यतो रोगच येत नाही ह्या प्लॉटवर. माझा 1-4 तोडे चालू असताना गारपिटीचा फटका आमच्या भागात बसला होता. ओके. तरी सुद्धा तिथून पुढे नवीन फुटवा निघून इतका माल निघला की मला तर वाटलं प्लॉट जातोयच की काय. आता त्या गारपिटीने संपूर्ण फांद्या मोडून पडल्या होत्या, अरे बापरे. हा. पण त्याला आणखी नवीन फुटवा निघून खूप असं उत्पादन भरपूर निघलं. मोठ्या प्रमाणात निघलं. मला असं म्हणायचं सर, जे शेतकरी केमिकल वापरतात, तुम्हाला केमिकलचं माहिती नाही, नाही. अशा सगळ्या शेतकऱ्याला तुम्ही तुमचा अनुभव काय सांगला? तर हे तर लोक रोज फवारणी घेऊन राहिले, तुम्ही स्वतःचा अनुभव काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना? राम सर जे सांगतात ना, माती बलवान करा. त्यामध्ये म्हणजे माती बलवान केली की तुम्हाला बाकी कुठल्याच म्हणजे काळजी करायचं काहीच कारण नाही, रोगाचं नाही आणि काही नाही. काहीच त्या नाही. पद्धतीने मी माती बलवान केली त्यामध्ये आणि एसीटी वैदिकचे प्रॉडक्ट वापरले. ते का वापरायचे तर तुमचं प्रॉडक्ट जे होणार आहे ते आयुर्वेदिक होणार आहे. अगदी बरोबर. ते आणि मग ते तुमच्या हेल्थला खूप चांगलं राहणार आहे. बरोबर. म्हणजे ही भेंडी तुम्हाला पुणे मुंबईमध्ये सुद्धा कुठं बघायला सुद्धा मिळणार नाही. आणि एवढी टेस्ट टेस्ट आणि आयुर्वेदिक. आपलं आयुर्वेदिक क्या टेस्ट बात आहे.
आणि तुमच्या हेल्थला खरंच चांगलं करणारी. म्हणजे आजारी माणसांनी जर काही मी खातो त्या पद्धतीने खाल्ली तर 10 दिवसात निदान फ्रेश तरी होईल. तुमची म्हणजे आतडी पूर्ण क्लीन होतात. 3 दिवस जरी खाल्ली ना पूर्ण आतडी क्लीन होणार तुमची 100%. म्हणजे एवढी जर क्वालिटी असेल इतकी, sir, ताकद आहे ताकद आहे याच्यामध्ये. खूप ताकद आहे. आणि सर एका ठिकाणी तुम्ही कुठेही बघा तुम्हाला वरती सगळे शेंगाला माल लागलेला आहे बघा. खालची तोडे झालेत ऑलरेडी. झाले. वरची ह्याला जर बघितलं तर सर सगळे तोडे चालू आहेत. म्हणजे खालीपासून वरपर्यंत फुल म्हणा फळ म्हणा हे कंटिन्यू चालू आहे Continue चालू. त्याच्यामध्ये. आणि जवळजवळ ह्या ज्या महिला आहेत त्या आता तुम्ही पलीकडे दाखवतो मी तुम्हाला ते काम चालूच आहे त्यांचं. तर ह्या कंटिन्यू तोडतच आहे. Continue, म्हणजे पहिल्यापासून तोडत गेल्या शेवटपर्यंत की परत पहिल्यापासून तोडत जाते. परत हा. आता पृथ्वीराज सर आता तुम्ही पण ह्या भागात फिरताय. बरोबर. तरकारीची अवस्था काय आहे आणि हा प्लॉट बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? तरकारीत म्हणजे सगळ्यात किचकाट पीक म्हणलं का नाही तर भेंडी पीक आलं ते बरं. म्हणजे कशाच्या बाबतीत किडीच्या बाबतीत. किडीच्या बाबतीत बरं. हा. कीड जर बघितली का नाही जिथं तुमचं फुलाचं फळाचं सेटिंग होतंय का नाही हा. सगळं मवेनी जाम झालेलं असतं ते. अगदी बरोबर. हिरवा मावा झालं काळा मावा थ्रिप्स चिलट पूर्ण तसं काही तर दिसना तिथं. म्हणजे आता ही लेबर बी आता तोडणारे आपल्याला सांगत होती तर तोडताना बी त्यांना काय ताप होईना तिथं. काहीच म्हणजे चिकटा मावा तसलं काय नाही हा चिकाट होत नाही त्यांचं. अगदी बरोबर. हे सोपं जात आहे ना तोडायचं. एकदम सोपं जात आहे. हा. ग्राहकांची ओपिनियन काय प्रतिक्रिया काय की हे लोक एवढे घेऊन राहिले त्यांचं मत काय? अजून एकही मला माणूस म्हटलेलं नाही की भेंडी आवडली नाही. अगं, क्या बात आहे, लहानपण म्हणजे 2 वर्षाच्या मुलापासून कुणीही भेंडी ही आवडीने खाणार क्या बात 100%. असा जर कोणी जर आला हा. की मला भेंडी आवडत नाही हा मी त्याला फ्री देईल हा. आणि त्यानंतर सांगावं की मला आवडली नाही. म्हणजे एवढी गॅरंटी देतो. एवढी गॅरंटी. वैदिक वापरल्यानंतर सर अशी कोणत्या गोष्टी आहेत की वैदिक वापरल्यानंतर हे तुम्हाला अनुभव आला की हे येणारच नाही बाबा, नाही. असा कोणते अनुभव आहेत तुमचे? नाही, शेतकऱ्यांचे सगळे प्रॉब्लेम याच्यात सॉल्व्ह होतात. तुम्ही सगळेच कुठलाही problem. सांग, सगळे प्रॉब्लेम. आता माझी मध्ये 200 किलो निघाली गेल्या शनिवारी. हा, एक सुद्धा किडकी निघाली नाही, एक सुद्धा. क्या बात. लोकांची किती किडकी निघ, फक्त अशी तिरकी झालेली, अशी थोडीशी वाकडी झालेली. ते एका दिवस भेटल परंतु तुम्हाला ते कीड पण नाही खाली भेटणार. हवा नाही हा, पण किडकी बघायचीच नाही. मग अशी उचलायची आणि घेऊन जायचं त्यात. तीन वर्षे तुम्ही सलग वापरलेला आहे. वापरलेलं. माती एवढी सुपीक केली मित्रांनो. मला आठवतं की तुम्ही या सगळ्या क्षेत्रामध्ये काहीतरी 100 का 150 बॅग टाकले होते त्या टायमिंगला. हो हो. आणि ही सगळी माती जसं आपण काय सॅनिटाईज करून घेतली तशी पूर्ण मातीमध्ये न्यूट्रिशन लेवल बेस्ट करून घेतली. मी जेव्हा इथे शेतीत आलो ना हा. त्यावेळेस ही माती एवढी खराब होती, म्हणजे मला कळत पण नव्हतं हा माती खराब कशी असते किंवा माती असते कशी चांगली त्याच्यामध्ये. तर काय झालं, मी नांगरलं हा 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 पहिलं ज्यावेळेस तरकारी लावायची म्हणून. हा. हे पूर्ण नांगरलं, असली ढेकळ होती त्याच्यात अरे बापरे. पूर्ण. हा. आज परिस्थिती काय? नाही ना, आज तर काय विचारूच नाही. डेकुळ हा प्रकारच नाहीये. ढेकूळ तुम्हाला पुढे दिसणार नाही. आता- मी एवढं सर मी एवढा खुश आहे ना, हा माती बोलवून. क्या बात. अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही जे केलं म्हणजे सर सुद्धा भावुक झाले. मित्रांनो, माणूस कधी बोलतो हा ज्यावेळेस अंतकरणात एखादं गोष्ट येते आणि जेव्हा शेतकरी भावुक होतो त्यावेळेस तो खूप त्याच्या मनाला ते हे झालेलं असतं. माझे आजोबा पण त्या ह्याच्यामध्ये तुम्ही खूप कष्टातनं ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या त्या. आणि मित्रांनो, ज्यावेळेस शेतकरी एक मनातनं बोलतो त्यावेळेसच हा शेतकरी भावुक होत असतो. ज्या माध्यमातून सर राम सरांनी हे सगळं पिकवलं आणि आणलं मार्केटमध्ये सर, आज अशा व्यक्तींना तुम्ही काय सांगाल? आता तर त्यांच्याकडे जायचंच आहे मला. त्यांना एक भेंडी पण पाठवली मी. बर, पाठवली का? क्या बात आहे. झाली त्यांचं हे झालं, रिप्लाय पण आला खूप चांगली होती म्हणून. क्या बात आहे. स्वतः पण जाणार आहे त्यांना घ्यायला, क्या बात आहे. कारण त्यांच्याकडे जाणं फार महत्वाचं आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. कारण ते नसते तर हे नसतं 100% नसतं आणि मी शेतीत पण नसतो. म्हणजे खास करून मी शेतकरी बांधवांना सांगेन की मित्रांनो, आतापर्यंत खूप झालं की तुम्ही सगळेजण रोगावरती काम करून करून थकले, तुम्ही घायला आले. आता तुमचा पाठीचा कणा औषध मारून मारून तुमची पाठ दुखायला लागली, मनके सगळे सर्व्हिसिंगला आले. मित्रांनो, आता रोगावरती काम करायचं सोडून द्या. जर तुम्ही रोगावरती काम करायचं आजही नाही सोडलं
तर तुम्हाला अशा पद्धतीचा प्लॉट तुम्ही तुमच्या शेतामध्ये कधीच पाहू शकत नाही. केमिकलचे ह्याचे जे प्लॉट आहेत एवढे केमिकलचे फवारे घेऊन सुद्धा इतका मावा आहे हा वातावरणामध्ये, तर इथं कुठे एक मावा सुद्धा आपल्याला पाहायला मिळत कुठेच नाही, नाही. चिकटा नाही काय नाही, एकदम फ्रेश प्लॉट आहे. आणि विशेष सर गेल्या 15 दिवसापासून पाऊस पडतो. हो त्याच्यामुळे तीन वातावरण बारीक सवय. खराब झालंय, इतकी कीड आणि रोग आलाय बाकीच्या प्लॉट वरती, अहो पण याच्यावरती काहीच नाही. मला सांगा सर, मव्याला कमीत कमी आज जर पृथ्वीराज सर किंवा अमर सर जर मारायचं असेल तर काय खर्च येतो समजा मारायचा? 1,500-2,000 रुपये एका बेलरला जातात. तरी पण तो कव्हर होतो ती का? बी दिवसाला म्हणजे 3 दिवसाला 4 दिवसाला तेवढा खर्च आहे. पण ती मावा मारायचा म्हणलं तर मग ती खर्च बी होणार, शिवाय मालाची क्वालिटी परत खराब होणार, आणि शिवाय ती विषारी तयार होणार. विचार तयार होणार. सर याच्यासारखी पुण्य नाही का हो? हा जो माल आहे मला सांगा, सरांना एवढी पुण्य लागणार आहे याच्या माध्यमातून. हा जो भेंडीचा माल आहे ज्या घराघरामध्ये जाणार आहे याच्यापेक्षा पुण्य काय, जो आयुर्वेदिकच माल दिला जातोय एकदम विषमुक्त खायला. आणि विषमुक्त. म्हणजे सर हा कोरडी जरी खाल्ली आता, एकदम टेट वाटलं. आज उपवास आहे, नाहीतर हा तोच झाला विषय सगळा. नाही तर हे आपल्या तावडीतलं सुटायला तर तयार आहे का? हे तुमचा सगळ्यांचा आवडीचा विषय आहे, नाहीतर हा तुम्ही कधीच खाल्ला असता. ह्या सगळे जे शेतकरी आहेत आपल्या भागातले, अशा सगळ्या शेतकऱ्याला तुम्ही काय सांगाल बाबा? हे जेवढे शेतकरी आहेत आपले जे तरकारी पीक करतात, अशा सगळ्या शेतकऱ्याला एससीटी वैदिक वापरायला पाहिजे, आणि वापरायला पाहिजे तर काय वापरायला पाहिजे? वापरलं तर पाहिजेलच आहे, कारण कसं आहे, कुठली रोगराई नाही येते, मालाची क्वालिटी चांगली येते पूर्ण बरोबर. त्यामध्ये. आणि भविष्यात जर का म्हणजे हे झालं की म्हणजे जर मार्केट मिळालं तर खूप चांगलं आहे त्याच्यात. म्हणजे मार्केट शोधत येणार आहे आपल्याला. जे आज तुम्हाला आता तुम्ही ऑनलाईन कडे बी चाललंय, ऑनलाईन केलं माल कुणीही मागितला मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये, तर तुम्हाला हा माल जोपर्यंत हा प्लॉट चालू आहे, हा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल सरांना कॉन्टॅक्ट करा. याच्यामध्ये तुम्हाला कुठेही माल पाहिजे असेल पुणेमध्ये, पुण्यामध्ये. तर तुम्ही ऑनलाईन हा माल तुम्ही काय करू शकता, देऊ शकता. एकदा तुम्ही चौक ऍक्च्युअली खा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बरोबर आहे की नाही? 100%. ओके. तुम्हाला मार्गदर्शन कोण करतं इथं? मला वाया सर करतो. ओके. वाया सर नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव शिवाजी मारुती वायाळ, मुक्काम पोस्ट गोळाटफाटा, तालुका बारामती, जिल्हा पुणे. सध्या मी एससीटीचे खत वितरकाचे काम करत आहे. ओके. पृथ्वीराज सर नमस्कार. नमस्कार. तुमचाही नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव पृथ्वीराज कदम. सध्या बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एससीटी वैदिक तंत्रज्ञानामार्फत मार्गदर्शन करतो मी. सरांचा बी तुमचा परत एकदा नाव सांगा आणि तुमचा मोबाईल नंबर. माझं नाव विवेक रमेशराव शेळके. आणि पुण्यामध्ये कोणालाही जर ही भेंडी हवी असेल तर कमीत कमी 5 किलोची ऑर्डर द्या. तुमचे आजूबाजूला मित्र परिवार असतो किंवा नातेवाईक असतात, सगळ्यात मिळून एक 5 किलो भेंडी घेतली तुमच्या लक्षात येईल. माझा मोबाईल नंबर आहे 937 10 23 985. ओके. खूप खूप धन्यवाद सर्वांचं. थँक्यू.